मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे त्रिफळा चूर्ण तब्येतीसाठी रामबाण औषध आहे. काय ते त्रिफळा 3 फळाचे मिश्रण आहे. जीवन स्थिर ठेवणारा आवळा, रक्षण करणारा हेडा आणि शरीराला निर्मळ ठेवणारा बेहळा हे आरोग्यविषयक सर्व समस्यांसाठी रामबाण औषध आहे. बघूया काय ते. संतुलित आहार विहाराबरोबरच त्रिफळा चूर्णाचे सेवन केल्यास हृदयरोग, उच्च रक्तदाब, डायबिटीज, डोळ्यांचे विकार, पोटाचे विकार इत्यादी होण्याची शक्यता नसते. पुढे बघूया मित्रांनो. ते 20 प्रकारचे मधुमेह, विविध कुष्ठरोग, विषम ज्वर आणि सूज यांचे नष्ट करते. हाडे, केस, दात आणि पचन संस्थेला मजबूत करते. याचे नियमित सेवन शरीराला आरोग्य संपन्न, सक्षम व उत्साही चपळ बनवते. त्रिफळा चूर्णामुळे अकाली वृद्धत्व दूर राहते. ते सर्व वयातील लोकांसाठी उपयुक्त आहे. हिरडा काय बघूया. ही वनस्पती नेहमी चित्रांमध्ये वृद्धांच्या तळहातावर दाखवली जाते. आरोग्यवर्धक गुणांमुळे याची तुलना आईच्या दुधाशी केली जाते. हिरडा ग्लुकोमा आणि मोतीबिंदूपासूनही बचाव करतो. हिरडा त्वचेची जळजळ आणि जखमांना बरे करतो. आवळा पित्त दोषावर लाभदायक आवळा पोटातील आम्लाला संतुलित करतो. पचन नियंत्रित करण्यास मदत करतो. मासिक पाळीच्या प्रवाहाला संतुलित ठेवतो. हा लैंगिक अवयव, फुफ्फुसे आणि हृदयासाठी शक्तिशाली टॉनिक म्हणून ओळखले जाते. आवळा त्वचेला ओलावा देऊन चमकदार आणि आकर्षक बनवतो. त्याच्यात संत्र्याच्या तुलनेत 20 पट जास्त व्हिटॅमिन असते. तसेच विशेष गोष्ट ही आहे की जास्त तापमानावर हे व्हिटॅमिन निरुपयोगी होत नाही. बेहळा कफाच्या समस्येवर हा अतिशय लाभदायक आहे. त्यात बॅक्टेरियाची वाढ रोखणारा गुणधर्म असतो. हा लिव्हर आणि डोळे यांना पोषण देतो. हा केसांनाही पोषण देऊन त्यांच्या मुळापासून मजबूत बनवतो. ही तिन्ही फळे एका चूर्णात मिळून शरीराला अनेक प्रकारचे लाभ देऊ शकतात. त्रिफळा त्या काही दुर्मिळ फळांपैकी एक आहे जो यात कफ आणि पित्त या दोन्ही दोषांमध्ये संतुलन साधतो. म्हणूनच याला तिरोटोशिक रसायन म्हटले आहे. औषधी वापर. तिन्ही गोष्टींचा औषधी वापर कसा करायचा ते बघूया. डोळे धुणे. 1 चमचा त्रिफळा चूर्ण रात्री एका भांड्यात मिसळून ठेवा. सकाळी कपड्यातून गाळून घेऊन त्या पाण्याने डोळे धुवा. हा प्रयोग डोळ्यासाठी अतिशय हितकारक आहे. यामुळे डोळे स्वच्छ आणि दृष्टी चांगली होते. डोळ्याची जळजळ होणे, लाल होणे इत्यादी त्रास बरे होतात. गुळण्या करणे. त्रिफळा रात्री पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी दात घासल्यानंतर हे पाणी तोंडात धरून ठेवा. थोड्या वेळाने बाहेर काढा. त्यामुळे दात आणि हिरड्या वृद्धापकाळापर्यंत मजबूत राहतात. त्यामुळे अरुची, तोंडाची दुर्गंधी आणि तोंडातील व्रण नाहीसे होतात. त्रिफळाच्या कोमट काढ्यात मध मिसळून पिल्याने लठ्ठपणा कमी होतो. त्रिफळाच्या काढ्याने जखम धुतल्याने ॲलोपॅथिक अँटीसेप्टिकची गरज भासत नाही. जखम लवकर भरून येते. छान. गाईचे तूप आणि मधाचे मिश्रण. तूप जास्त आणि मध कमी. याबरोबर त्रिफळा चूर्णाचे सेवन डोळ्यासाठी जणू वरदानच आहे. संतुलित आहाराबरोबर याचा नियमित वापर केल्याने मोतीबिंदू, काचबिंदू, दृष्टीदोष इत्यादी नेत्ररोग होण्याची शक्यता नसते. मूत्रसंबंधी सर्व विकार आणि मधुमेहात त्रिफळा चूर्ण फायदेशीर असते.
रात्री कोमट पाण्यात त्रिफळा घेतल्याने बद्धकोष्ठता राहत नाही. अरे वा. प्रमाण 2 ते 4 ग्रॅम त्रिफळा चूर्ण दुपारी जेवणानंतर व रात्री कोमट पाण्यातून घ्या. एका अभ्यासातून समजले आहे की त्रिफळा चूर्णाचे सेवन रेडिएशन पासूनही बचाव करते. प्रयोगात आढळून आले आहे की त्रिफळा चूर्णाच्या सेवनाने गामा किरणाच्या रेडिएशनच्या प्रभावाने होणाऱ्या प्रभावाची लक्षणे सुद्धा आढळून येत नाहीत. यासाठी त्रिफळा चूर्णाला आयुर्वेदाची अनमोल भेट मानले जाते. सावधानता काय ते दुर्बल अशक्त व्यक्ती तसेच गर्भवती स्त्रिया व आलेल्या ताप यांनी त्रिफळा चूर्णाचे सेवन करू नये. जर दुधाचे सेवन करायचे असेल तर दूध आणि त्रिफळा यांच्या सेवनात 2 तासाचे अंतर ठेवा. आणि अशा प्रकारे मित्रांनो आता आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.